गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे फर्स्ट इयर BCom या क्लाससाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. या टॉपिकचे सरप्लस कॅपिटल मेथडचे सर्व प्रॉब्लेम्स आपण सोडून घेतलेले आहेत. मॅक्झिमम लॉस मेथडचे पण भरपूर प्रॉब्लेम आपले झालेले आहे आणि आज देखील सुद्धा मॅक्झिमम लॉसचा नवीन प्रॉब्लेम जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तो आपण सॉल्व करून घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. प्रॉब्लेममध्ये आपण बघूया बॅलन्स शीट दिली जाते आणि ॲडजस्टमेंट वगैरे इन्स्टॉलमेंट वगैरे असतात. तर इथं महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आलेले आहे. रिअलायझेशन एक्सपेन्सेस एस्टिमेटेड ₹3000 बट दी ॲक्च्युअल एक्सपेन्सेस हे सरप्लसमध्ये आपण सोडवलेले की अंदाजे खर्च दिला जातो तो आपण सुरुवातीला लेस करतो आणि जेवढा शिल्लक राहिला तो ज्या इन्स्टॉलमेंटला सांगितला त्या इन्स्टॉलमेंटला ॲड करतो. मग इथं मार्चमध्ये सांगितलं तर मार्चच्या इन्स्टॉलमेंटला स्टार करून ठेवा. आणि अजून एक खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट दिली बघा. मिस्टर सी बिकेम इन्सॉल्वंट अँड कुल्ड कॉन्ट्रीब्यूट ₹1000 फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट. मिस्टर सी हा इन्सॉल्वंट झाला म्हणजे ज्याचा बॅलन्स निगेटिव्ह येतो त्याला आपण म्हणतो इन्सॉल्वंट. मिस्टर सी हा इन्सॉल्वंट झाला आणि त्याच्याकडून ₹1000 आपण त्याच्या प्रायव्हेट इस्टेटमधून वसूल करू शकलेलो आहे. तर मिस्टर सी केव्हा इन्सॉल्वंट होईल? तो प्रत्येक इन्स्टॉलमेंटला पण इन्सॉल्वंट होऊ शकतो. तर ही ॲडजस्टमेंट इन्स्टॉलमेंटची शेवटच्या इन्स्टॉलमेंटला सोडवायची म्हणजे मार्चमध्ये. तो जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा इन्सॉल्वंट झाला तरी सोडवायची नाही, मार्चमध्ये सोडवायची. मग दोन ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाच्या दिल्या आणि रेशो अपूर्ण संख्येमध्ये दिलेला आहे 1/2, 1/4, 1/2 आणि 1/4. तर प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे. प्रॉब्लेम शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसा सोडवत आहोत. या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे DNA कॉमर्स. कारण हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथं सोल्युशन प्लस प्रॉब्लेम स्क्रीनवरच दिसतोय की कोणता प्रॉब्लेम आपण सोडवतो हा स्क्रीनवरच आहे आणि तिथंच आपण सोल्युशन घेतोय. तर येऊया सोल्युशनमध्ये. मॅक्झिमम लॉस मेथडनुसार आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. मॅक्झिमम लॉस मेथडनुसार आपण एकच स्टेटमेंट बनवतो पेमेंटचा, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. मग तुम्ही नाव द्या स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर मॅक्झिमम लॉस मेथड. 3 कॉलम कंपल्सरी, डेट, पर्टिक्युलर, कॅश. त्याच्यानंतर कॉलम लायबिलिटीचे. लायबिलिटी कॅपिटल आपण शेवटी बनवतो. सेल्स टॅक्स आणि क्रेडिटर 2 लायबिलिटी दिल्या, 2 कॉलम बनवा, सेल्स टॅक्स, क्रेडिटर. मग अगोदर कोणती बनवायची? तर सेल्स टॅक्स ही प्रेफरन्शियल लायबिलिटी आहे आणि क्रेडिटर ही एक्सटर्नल आहे. तर प्रेफरन्शियल अगोदर बनवा म्हणून टॅक्स अगोदर, क्रेडिटर नंतर आणि नंतर कॅपिटल. या पद्धतीने आपण स्टेटमेंट बनवलं. आता सोडवा. मग सोडवताना आपण काय करतो? सगळ्यात अगोदर डेट लिहितो. डेट काय? 31 डिसेंबर. 31 डिसेंबरचा पुढचा दिवस काय? 1 जानेवारी. मग इथे लिहा डेटमध्ये लिहा 1 जानेवारी 2024 आणि डेट. जेवढे कॉलम तयार केले सगळ्यांचे बॅलन्सेस रेकॉर्ड करतो आपण. कशामधून? बॅलन्स शीटमधून. मग इथे लिहा बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. मग सगळ्यांचे बॅलन्सेस रेकॉर्ड करा बॅलन्स शीटमधून. कॅश बघा इथं 10,000 असेट साईडला, कॅश कॉलममध्ये 10,000. सेल्स टॅक्स किती दिले? 5,000. क्रेडिटर्स किती आहे? 15,000. त्याच्यानंतर ABCचं कॅपिटल. Aचं कॅपिटल 36,000 36,000, Bचं कॅपिटल 52,000 52,000 आणि Cचं कॅपिटल 16,000 16,000. बॅलन्सेस सगळ्यांचे रेकॉर्ड केल्यानंतर काय करायचं? पेमेंट लगेच नाही करायचं. ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस, जनरल रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस ते लायबिलिटीला दिले तर ॲड करा, असेटला दिले तर लेस करा. मग लायबिलिटीला रिझर्व्ह नावाचा बॅलन्स आलेला आहे. कोणता रिझर्व्ह आहे आपल्याला माहीत नाही, पण रिझर्व्ह आपला बॅलन्स आहे. लायबिलिटीचे बॅलन्सेस आपण काय करतो? ॲड करतो. मग रिझर्व्ह ॲड करा, ॲड रिझर्व्ह. आणि रिझर्व्हचा बॅलन्स तिघांना वाटायचा म्हणजे त्यांच्या रेशोनुसार. रेशो तर अपूर्ण संख्येमध्ये दिला 1/4 1/2 1/4, 1/4 1/2 1/4 असा रेशो दिला. तर पूर्ण संख्येमध्ये अगोदर कन्वर्ट करा. अगोदर कन्वर्ट करताना अंशाची संख्या विसरून जा. मी सरप्लसमध्ये भरपूर प्रॉब्लेम असे सोडवलेले, तिथं जाऊन तुम्ही बघा. छेदाची संख्या घ्या. छेदाची संख्या काय? 4 2 4. मग याच्यापैकी जी संख्या सगळ्यात मोठी असेल तिला 1 माना. मग 4 सगळ्यात मोठी आहे, तिला 1 माना. त्याच्यापेक्षा लहान संख्या असेल तर तिला पुढचा नंबर 1 नंतर 2 माना. मग 2 लहान आहे तिला 2 माना आणि 4ला किती मानलेलं आहे? 1 मानलेलं आहे. मग 4ला 1च माना. रेशो कन्वर्ट झाला 1 2 1. मग रेशो लिहा 1:2
ॲज टू 1. आणि टोटल किती वाटायचे रिझर्व बघा, रिझर्व आहे 16,000. मग 16,000 भागिले टोटल रेशो 1 आणि 2 3 आणि 1 4. मग 4ने भाग द्या, 4 चौक 16, 4,000चा 1 शेअर. मग पहिल्या पार्टनरचा एकच शेअर आहे म्हणजे 4,000, दुसऱ्या पार्टनरचे 2 शेअर म्हणजे 8,000 आणि तिसऱ्या पार्टनरचा 1 शेअर म्हणजे परत 4,000. या पद्धतीने बॅलन्स काढा, अंडरलाईन करा आणि बॅलन्स. मग बॅलन्स ॲड करायचे कॅपिटलमध्ये, कॅशमध्ये चेंज नाही, ते आहे तसेच खाली घ्या 10,000. सेल्स टॅक्स 5,000, लायबिलिटीच्या अमाऊंट जशा तशा खाली घ्यायच्या. आता 36मध्ये 4,000 ॲड करायचे म्हणजे किती झाले 40,000. 52,000मध्ये 8,000 ॲड करा, किती झाले 60,000. आणि 16 आणि 4 20,000. ॲसेटला बॅलन्स दिला आहे का, प्रॉफिट अँड लॉस वगैरे नाही आहे. मग बॅलन्सेस ॲडलेस केले, बॅलन्सेस ॲडलेस केल्यानंतर पेमेंट करा. पेमेंट सगळ्यात पहिले आपण एक्सपेन्सेस करतो आणि एक्सपेन्सेस जर इन्स्टॉलमेंटसोबत दिले तर पहिला पेमेंट एक्सपेन्सेस नाही, एक्सपेन्सेस इन्स्टॉलमेंटसोबत पेड करायचे. मग इथं इन्स्टॉलमेंटसोबत एक्सपेन्सेस नाही, मग इन्स्टॉलमेंटसोबत पेड करायचे नाही, इन्स्टॉलमेंट पहिल्यांदाच पेड करायचे. आणि एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट दिलेली बघा, एक्सपेन्सेस वर एस्टिमेटेड ₹3,000. अंदाजे इथे दाखवतोय मी तुम्हाला, अंदाजे किती सांगितलं 3,000. आणि काय सांगितलं परत, बट इन मार्च दी ॲक्च्युअल एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹1,000. मार्चमध्ये ॲक्च्युअल खर्च किती झाला 1,000. असं भरपूर वेळेस तुम्हाला शिकवलेलं आहे, सरप्लसमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात. अशा 2 अमाऊंट जर दिल्या एक्सपेन्सेसच्या तर सुरुवातीला लेस करताना अंदाजे जेवढी आहे तेवढी लेस करा. मग किती लेस करायचे 3,000. त्याच्यासाठी कॅश आपल्याकडे आहे का, आहे 10,000. मग लेस करा, लेस रिअलायझेशन एक्सपेन्सेस, त्याला प्रोव्हिजन म्हणायचं, तरतूद. आणि लेस करताना अंदाजे एस्टिमेटेड जेवढे बाजूला ठेवले किती 3,000. फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन करा. 10,000 पैकी 3,000 दिले, शिल्लक किती राहिले 7,000. आता काय करायचं, मग सुरुवातीला अंदाजे वजा करायचे आणि ज्या इन्स्टॉलमेंटला सांगितले कोणत्या मार्च, मग त्या इन्स्टॉलमेंटला दुसरा इफेक्ट करायचा म्हणजे मार्चला स्टार करा, शेवटी दुसरा इफेक्ट करायचा. काय 3,000 पैकी 1,000 खर्च झाले, मग शिल्लक किती राहिले, तर या दोघांमधला फरक किती शिल्लक राहिले 2,000. मग हे 2,000 काय करायचे मार्चमध्ये ॲड करायचे, जेवढे शिल्लक राहिले. अंदाजे सुरुवातीला लेस करा आणि जेवढे शिल्लक राहिले 2,000 तेवढे मार्चच्या इन्स्टॉलमेंटमध्ये ॲड करा, म्हणजे आपण जेव्हा मार्चमध्ये जाऊ तेव्हा ॲड करू. आता एक्सपेन्सेस झाले, एक्सपेन्सेस झाल्यानंतर पेमेंट करा. मग पेमेंट कोणता, लायबिलिटी. 2 लायबिलिटी आहे, सेल्स टॅक्स आणि क्रेडिटर. जर 2 लायबिलिटी एकाच कॅटेगरीमधून येत असतील तर सोबत पेड करा. मग सेल्स टॅक्स वेगळी कॅटेगरी प्रेफरन्शियल आणि क्रेडिटर्स एक्सटर्नल वेगळी आहे. दोन्ही पण लायबिलिटी वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहे. मग वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतील तर एक सोबत पेड करू नका, सेपरेट पेड करा. मग पहिले टॅक्स पेड करा, त्याच्यानंतर क्रेडिटर पेड करा. मग टॅक्सला द्यायचे 5,000, आपल्याकडे 7,000 देऊन टाका, पूर्ण पेमेंट करू शकता. पण लेस सेल्स टॅक्स पेड. मग सेल्स टॅक्स किती द्यायचा आहे 5,000. अगोदर कॅश कॉलममध्ये लिहा 5,000, सेल्स टॅक्स कॉलममध्ये लिहा 5,000 आणि वजा करा. मग बॅलन्स काढा. बॅलन्स काढूया. बॅलन्स आता आपल्या 7 पैकी 5,000 दिले, 2,000 शिल्लक राहिले, सेल्स टॅक्स नील झाले. बाकीच्यांना पेमेंट झालं का, नाही झालं. मग त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 15,000, 40,000, 60,000, 20,000. 2,000 रुपये शिल्लक राहिले. पहिली लायबिलिटी नील झाली, आता सेपरेट दुसरी लायबिलिटी नील करा. 15,000 द्यायचे, आपल्याकडे किती आहे 2,000, आत्ता 2,000 देऊ शकतो, देऊन टाका. कोण आहे ते क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स पेड, लेस क्रेडिटर्स पेड. 15,000 द्यायचे पण आपल्याकडे 2,000 आहे, 2,000 द्या आणि क्रेडिटर्स कॉलममध्ये लिहा 2,000, वजा करा आणि बॅलन्स काढा. मग बॅलन्स काढण्या अगोदर हे सगळं इरेज करू जे मी तुम्हाला दाखवलं होतं कसं सोडवायचं. रेशो कसा कन्वर्ट केला, त्याच्यानंतर रिझर्व कसा डिस्ट्रीब्यूट केला 16,000, त्याच्यानंतर एक्सपेन्सेस कसं सोडवलं ते सगळं मी तुम्हाला दाखवलं होतं. बॅलन्स काढा. 2,000 होते, 2,000 देऊन टाकले. बॅलन्स कॅश काय झाली संपली. क्रेडिटर्स 15 पैकी 2,000 दिले, किती शिल्लक राहिले 13,000. बाकीच्यांना पेमेंट झालंच नाही, त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 40,000, 60,000, 20,000. आता कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. इन्स्टॉलमेंट नंबर 1 24 जानेवारी 2024. मग डेटमध्ये लिहा 24 जानेवारी 2024. पहिली इन्स्टॉलमेंट, फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपण वापरत आहोत 24 जानेवारी 2024. मग पहिल्या इन्स्टॉलमेंटची अमाऊंट 21,000. तुमच्याकडे किती पैसे आले 21,000. कोणतं पेमेंट चालू होतं क्रेडिटरला द्यायचे 13,000, आपल्याकडे 21,000 देऊन टाका.
कॅश जास्त आहे, पूर्ण पेमेंट करा, लेस क्रेडिटर्स पेड. किती द्यायचे? 13,000. कॅशमध्ये लिहा 13,000, क्रेडिटर कॉलममध्ये लिहा 13,000 आणि बॅलन्स काढा. मग काढूया बॅलन्स. मग 21 पैकी 13,000 दिले, कॅश संपली का? नाही संपली. किती शिल्लक राहिले? 8,000. दोन्ही लायबिलिटी नील झाल्या, फक्त पार्टनर शिल्लक राहिले. त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 40,000, 60,000, इथं एक झिरो राहिला होता आपला, 60,000 आणि 20,000. 40,000, 60,000 आणि 20,000. दोन्ही लायबिलिटी नील झाल्या. आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले. आत्तापर्यंत जसा प्रॉब्लेम सरप्लसमध्ये सोडवला होता तसाच आपण इथं सोडवला. फक्त बदल कुठे? जेव्हा पार्टनर शिल्लक राहतात तेव्हा बदल आहे. मग आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले, लायबिलिटी नील झाल्या. पार्टनर जर शिल्लक राहिले, सगळ्या लायबिलिटी नील झाल्या आणि फक्त पार्टनर शिल्लक राहिले, तर मॅक्झिमम लॉस मेथडच्या स्टेप तिथून पुढं वापरायच्या. मग इथून पुढं मॅक्झिमम लॉसच्या स्टेपच्या मेथड वापरायच्या. मग किती स्टेप आहे? 5. त्या तुम्हाला माहिती आहे. पहिले कॅपिटल मॅक्झिमम लॉस शोधा, त्याच्यानंतर तो तिघांना वाटा, त्याच्यानंतर तिघांना वाटल्यानंतर तो त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. वजा केल्यानंतर बॅलन्स चेक करा. बॅलन्स पॉझिटिव्ह राहतो का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह राहिला तर संपलं, निगेटिव्ह राहिलं तर निगेटिव्हचा बॅलन्स पॉझिटिव्हला द्या. या सगळ्या स्टेप आहे. मग पहिली स्टेप मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करू या सूत्राचा वापर करून, टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. मग कधी वापरायचं? जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील तेव्हा. मग काढा मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे? टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. आपण अगोदर थोडी जागा ॲडजस्ट करू, आपल्याला जागा लागणार आहे. टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. टोटल कॅपिटल म्हणजे तिघांचा कॅपिटल, 40, 60 आणि 20. 40 आणि 60 1 लाख आणि हे 20 म्हणजे 1,20,000. टोटल कॅपिटल किती? 1,20,000 मायनस कॅश अवेलेबल. कॅश किती आहे? 8,000. मग 1,20,000 मधून 8,000 वजा करा. किती आले? मग पुढच्या ओळीवर लिहा मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू 21 मधून 8,000 गेले म्हणजे किती राहिले? 1,12,000. मग मॅक्झिमम लॉस विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवला, किती आला? मॅक्झिमम लॉस आला 1,12,000. त्याच्यानंतर काय करायचं? दुसरी स्टेप, मॅक्झिमम लॉस सोडल्यानंतर तो तिघांना वाटा त्यांच्या रेशोनुसार. मग तिघांना वाटा लिहा मॅक्झिमम लॉस इज ट्रान्सफर टू तिघांना म्हणजे कुणाला? ABC, टू ABC. आणि तिघांचा रेशो कोणता वापरायचा? प्रॉब्लेमचा जुना रेशो. प्रॉब्लेमचा रेशो आपण कन्वर्ट केला होता 1:2:1. हा आपला रेशो आहे 1:2:1. मग टोटल लॉस वाटायचा. लॉस किती? मॅक्झिमम लॉस उदाहरणार्थ 1,12,000 भागिले किती? टोटल रेशो 4. मग 1,12,000ला 4ने भाग दिलं तर उत्तर किती येतं? उत्तर विद्यार्थी मित्रांनो 28,000. मग 28,000चा एक शेअर, मग तो तिघांना वाटायचा. पहिल्या पार्टनरचा एक शेअर म्हणजे 28,000, दुसऱ्याचे 2 शेअर म्हणजे 56,000 आणि तिसऱ्याला 28,000. मग एला लिहा 28,000, याला 2 शेअर म्हणजे 56,000 आणि याला एकच शेअर म्हणजे 28,000. वाटलं? तिघांच्या खाली अंडरलाईन करा. तिघांना वाटल्यानंतर काय सांगतं? तो लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. मग वजा करा, हा वाटलेला लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. 40,000 मधून 28,000 वजा करा. किती शिल्लक राहिले? 12,000. 60,000 मधून 56,000 वजा करा, शिल्लक राहिले 4,000. आणि 20,000 मधून 28,000 वजा होतच नाही. वजा केलं तर उत्तर येतं मायनसमध्ये, -8,000. सोडवला. तिघांचा लॉस वजा केला. वजा केल्यानंतर बॅलन्स चेक करा, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. मग आपण बघितलं एचं उत्तर पॉझिटिव्ह, बीचं पॉझिटिव्ह, पण सीचं निगेटिव्ह आलं ना. मग इथं काय सांगितलं? तिघांचं पॉझिटिव्ह आलं तर स्टेप कंप्लीट, तिघांना पेमेंट करा. पण एकाचं जरी निगेटिव्ह आलं तर 5वी स्टेप सोडवा. मग आपल्याला 5वी स्टेप सोडवावी लागेल कारण एकाचं निगेटिव्ह आलं. मग निगेटिव्ह बॅलन्स काय करायचं? पॉझिटिव्ह पार्टनरला वाटायचं आणि त्याच्यासाठी कॅपिटल रेशो वापरायचा. मग निगेटिव्ह बॅलन्स कुणाचा आला? सीचा. कुणाला वाटणार? ए आणि बीला. मग ए आणि बीचा कॅपिटल रेशो काढायचा. मग कसा काढायचा?
आणि बीचा कॅपिटल रेशो म्हणजे कॅपिटलवरून, मग एचा कॅपिटल किती 40,000 आणि बीचा किती 60,000, हा रेशो काढायचा आपल्याला कॅपिटल रेशो. मग एचं 40,000 आणि बीचं 60,000 कॅपिटल आहे. इक्वल 0 कट करा, इक्वल 0 किती जातात 4 4 0 कट होतात, 4 आणि 6 एका संख्येने भाग जातो 2 ने, बे 2 4 आणि बे 3 6. कॅपिटल रेशो सोडवला आपण, किती आला 2 3. मग 2/3 नुसार कुणाला वाटायचं, हे 8,000 दोघांना वाटायचे. मग 8,000 कुणाचे ते सीचे, हे अगोदर इरेज करून घेऊ. मग सीचा जो निगेटिव्ह बॅलन्स आहे त्याला डेफिशियन्सी म्हणतात. मग इथे लिहायचं सीज डेफिशियन्सी इज ट्रान्सफर टू पॉझिटिव्हला, पॉझिटिव्ह कोण ए आणि बी, आणि ते ट्रान्सफर करताना रेशो, मग रेशो काय काढला होता 2:3. नवीन रेशो, प्रॉब्लेमचा रेशो वापरू नका. निगेटिव्ह बॅलन्स ट्रान्सफर करताना नवीन कॅपिटल रेशो काढायचा. 2 आणि 3 नुसार किती वाटायचे 8,000. मग मला सांगा 8,000 भागिले 2 आणि 3 म्हणजे किती 5. मग 8,000ला 5 ने भाग द्या, किती उत्तर आलं 1600. मग 1600 गुणिले पहिल्या पार्टनरचे 200, 16 दुने 32, याला जाणार 3,200 आणि दुसऱ्या पार्टनरचे 3, 16 त्रिक 48 म्हणजे याला जाणार 4,800. निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला वाटला, वाटल्यानंतर परत बॅलन्स काढा. मग पॉझिटिव्हला वाटल्यानंतर पॉझिटिव्ह पार्टनरचा बॅलन्स काढा. 12,000 मधून 3,200 वजा करा. मग 12,000 मधून 3,200 वजा केले तर शिल्लक राहिले 8,800. आणि 4,000 मधून 4,800 वजा होतात का, नाही होत. परत उत्तर आलं बघा वजा केल्यानंतर -800. म्हणजे निगेटिव्ह पार्टनरचं बॅलन्स पॉझिटिव्हला वाटल्यानंतर परत एक पार्टनर निगेटिव्ह झाला. 2 पार्टनर जर पॉझिटिव्ह आले असते तर थांबलो असतो आपण, दोघांना पेमेंट केलं असतं. पण परत एक पार्टनर निगेटिव्ह आला, जोपर्यंत पार्टनर पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत चालू ठेवायचं. मग निगेटिव्हचं परत पॉझिटिव्हला, मग बीचं अमाऊंट कुणाला वाटायची एला, आता एकालाच वाटायची म्हणून रेशो काढायचा नाही. 800चे 800 कुणाला देऊन टाकायचे एला. मग कुणाची डेफिशियन्सी आता बीज डेफिशियन्सी इज ट्रान्सफर टू कुणाला फक्त एला. मग किती वाटायचे फक्त एला 800 रुपये. एला वाटायचे. आता एचा बॅलन्स काढायचा. 8,800 मधून 800 गेले, शिल्लक किती राहिले 8,000. म्हणजे याचे 8,000 पहिले दोघांना वाटले, त्याच्यानंतर बी निगेटिव्ह झाला, बीचे निगेटिव्ह बॅलन्स एला वाटले आणि एचं शेवटी उत्तर शिल्लक राहिलं 8,000 पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह उत्तर कॅशला मॅच झालं का, झालं. मग फक्त आता एकच पार्टनर पॉझिटिव्ह राहिला, कोण एलाच पेमेंट करा. मग फक्त इथं लिहा लेस पेड टू ए. म्हणजे बघा 2 वेळेस निगेटिव्ह पार्टनर झाले. हे अगोदर इरेज करू, जसे मी तुम्हाला दाखवले होते रेशोनुसार कसं वाटायचं. मग आता तुम्ही एला पेमेंट करताय 8,000. मग जेव्हा पेमेंट करता तेव्हा कॅश कॉलममध्ये लिहा 8,000 आणि ज्याला पेमेंट करताय त्याच्या कॉलममध्ये एला 8,000 आणि बॅलन्स काढा. मग आता बॅलन्स काढा. मग कॅशवर नजर ठेवा. कॅश 8,000 होते, 8,000 देऊन टाकले, कॅश संपली. एला 8,000 दिले. हे जेवढं मध्ये सोडवलं या सगळ्या स्टेप आहे. मग कशातून वजा करायचं, हे केलेलं पेमेंट डायरेक्ट कॅपिटलमधून वजा करायचं. मग 40,000 मधून 8,000 वजा करा 32,000. यांना दोघांना पेमेंट दिलं का नाही, कारण हे दोघं निगेटिव्ह झाले होते, पहिले सी आणि त्याच्यानंतर बी. मग दोघांना पेमेंट नाही झालं, मग त्यांचं कॅपिटल तसंच लिहा खाली. याचं 60,000 आणि याचं किती 20,000. फक्त एला पेमेंट झालं कारण एच पॉझिटिव्ह राहिला. म्हणजे बघा पहिले एक पार्टनर निगेटिव्ह झाला, त्याचा बॅलन्स दोघांना वाटलं, त्याच्यानंतर परत एक निगेटिव्ह झाला, त्याचा दुसऱ्याला वाटलं. या पद्धतीने तुम्ही जेव्हा एक पार्टनर पॉझिटिव्ह राहिला तेव्हा पेमेंट करा. बॅलन्स संपला, इन्स्टॉलमेंट वापरा. इन्स्टॉलमेंट नंबर 2 29 फेब्रुवारी 2024. 2 नंबर इन्स्टॉलमेंट म्हणून इथे लिहा सेकंड इन्स्टॉलमेंट. सेकंड इन्स्टॉलमेंटची अमाऊंट लिहा किती आहे 8,000. तुमच्याकडे 8,000 रुपये आले आणि एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट मार्चला आहे, फेब्रुवारीला नाही. मग मार्चला सोडू. 8,000 आले, तिघांना पेमेंट करा. मग जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कॅश येणार तेव्हा तेव्हा मॅक्झिमम लॉसच्या स्टेप परत रिपीट करायच्या. म्हणजे परत पहिली स्टेप मॅक्झिमम लॉस काढायचा, तिघांना वाटायचा, तिघांना वाटल्यानंतर वजा करायचा, वजा केल्यानंतर चेक करायचं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. निगेटिव्ह आलं तर परत निगेटिव्हचं पॉझिटिव्हला, म्हणजे परत सोडवा. मग पहिली स्टेप मॅक्झिमम लॉस काढा. मग लिहा परत मॅक्झिमम लॉस काढायचं. मॅक्झिमम लॉस सूत्र तुम्हाला माहिती आहे आता, टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल.
मग टोटल कॅपिटल तुम्हाला मी हिंट दिली होती, एकदा मॅक्झिमम लॉस काढून झाला तर तो मॅक्झिमम लॉस पुढच्या स्टेपला टोटल कॅपिटल असतो. म्हणजे या हा 1,12,000 आत्ता टोटल कॅपिटल येणार, करून बघा 32,000, 60,000, 20,000, टोटल तुमची 1,12,000च येणार. म्हणजे मागचा मॅक्झिमम लॉस तुमचा आत्ताच्या स्टेपचा टोटल कॅपिटल असेल. मग टोटल कॅपिटल किती? 1,12,000 मायनस कॅश किती तुमच्याकडे? 8,000. करा वजा, फक्त वजा करायचं, मॅक्झिमम लॉस काढायचं. मग मॅक्झिमम लॉस किती? पुढच्या ओळीवर लिहा, मॅक्झिमम लॉस 1,12,000 मधून 8,000 गेले, किती राहिले? 1,04,000. मग मॅक्झिमम लॉस आपण सोडवला 1,04,000. आता जर पुढच्या स्टेपला सोडवलं तर पुढच्या स्टेपचा टोटल कॅपिटल एवढाच येईल, 1,04,000. मॅक्झिमम लॉस काढल्यानंतर तो तिघांना वाटला होता, वाटून टाका तिघांना. मग लिहा मॅक्झिमम लॉस इज ट्रान्सफर टू तिघांना, म्हणजे ए बी सी. आणि तिघांना लॉस वाटताना जुना रेशो प्रॉब्लेमचा कोणता? 1-2-1 प्रॉफिट शेअरिंग रेशो 1-2-1. मग मॅक्झिमम लॉस किती? 1,04,000. मग 1,04,000 वाटायचे विद्यार्थी मित्रांनो. मग 1,04,000 भागिले 4, इथं परत दाखवते, तुम्हाला समजलं पाहिजे. 1,04,000 भागिले 4 रेशोनुसार वाटा. मग एक शेअर कितीचा येतो? तर एक शेअर येतो 26,000चा. कितीचा येतो? 26,000. मग पहिल्या पार्टनरचे एक शेअर एला 26,000, दुसऱ्याला 52,000 आणि तिसऱ्याला 26,000. मग एला लिहा 26,000, याचे 2 शेअर आहे म्हणजे 26 दुने 52,000. बीला लिहा 52,000 आणि सीला लिहा 26,000. तिघांना लॉस वाटल्यानंतर लगेच लॉस वजा करायचा. मग हा लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. मग 32,000 मधून 26,000 वजा करा 6,000. 60,000 मधून 52,000 वजा करा 8,000. आणि 20,000 मधून 26,000 होतात का वजा? नाही होत. वजा केलं तर उत्तर मायनसमध्ये येतं, किती? 6,000. म्हणजे लॉस तिघांना वाटल्यानंतर बॅलन्स चेक करायचा. बॅलन्स तिघांचा पॉझिटिव्ह आला तर लगेच तिघांना पेमेंट. आलं का तिघांचं पॉझिटिव्ह? नाही. एचं पॉझिटिव्ह, बीचं पॉझिटिव्ह, पण सीचा निगेटिव्ह आला ना. मग सीचा निगेटिव्ह आला तर आपल्याला 5वी स्टेप सोडवावी लागेल. मग 5वी स्टेप काय? निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला वाटा. मग सीची डेफिशियन्सी कुणाला द्यायची? ए आणि बी. जशी 8,000 ए आणि बीला वाटले होते तसे आता 6,000 ए आणि बीला वाटा. मग इथे लिहा, हे अगोदर इरेज करून घेऊ. लॉस कसं वाटलं ते तुम्हाला दाखवलं मी. आणि जागा पण थोडी ॲडजस्ट करून घेऊ, म्हणजे आपल्याला जागा लागणारच आहे. म्हणली सीची डेफिशियन्सी. मग सीज डेफिशियन्सी इज ट्रान्सफर, निगेटिव्हची कुणाला द्यायची? पॉझिटिव्ह. 2 कोण आहे पॉझिटिव्ह? ए आणि बी. आणि पॉझिटिव्हला देताना जुना रेशो नाही, नवीन रेशो जो आपण काढला होता. आणि तो नवीन रेशो एकदा काढला, परत काढू नका. किती आहे? 2-3. म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स वाटताना कॅपिटल रेशो वापरा 2 आणि 3. मग इथे लिहा 2 आणि 3. मग 2 आणि 3 5. किती वाटायचे निगेटिव्ह? 6,000. मग सांगा 6,000 भागिले 5 करा. मग किती येतं? 1,200चा एक शेअर. मग पहिल्या पार्टनरचे 2 शेअर 12 दुने 24. मग याला जाणार 2,400 आणि याला जाणार 12-36 3,600. निगेटिव्ह बॅलन्स वाटल्यानंतर परत चेक करायचं. आता पॉझिटिव्ह बॅलन्स, पॉझिटिव्ह पार्टनरचं बॅलन्स चेक करायचं. 6,000 मधून 2,400 गेले, किती राहिले? 3,600. 8,000 मधून 3,600 गेले, किती राहिले? 4,400. आणि याचा काढायचं नाही कारण तो निगेटिव्ह आहे. आता मला सांगा निगेटिव्हचा बॅलन्स वरती बघा, आपण हे निगेटिव्ह 8,000 वाटल्यानंतर परत एक निगेटिव्ह झाला होता. आता निगेटिव्ह 6,000 वाटल्यानंतर दोन्ही निगेटिव्ह झाले का? नाही, दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे. 3,600 आणि 4,400 दोघांचं उत्तर पॉझिटिव्ह. मग दोघांचं उत्तर पॉझिटिव्ह म्हणजे दोघांना पेमेंट. इथं एक निगेटिव्ह झाला होता, मग परत तो पॉझिटिव्हला आणि परत एकच राहिला होता. इथं दोन्ही पॉझिटिव्ह. निगेटिव्ह दिल्यानंतर 2 जर पॉझिटिव्ह राहिले तर दोघांना पेमेंट करा. मग इथे लिहा आता ए आणि बीला पेमेंट करायचं. मग लिहा लेस पेड टू ए अँड बी. आत्ता पेमेंट करताय. मग या दोघांचं पॉझिटिव्हचं उत्तर तुम्हाला कॅश सोबत मॅच झालं पाहिजे. 3,600 प्लस 4,400 किती होणार? 8,000. मग लिहा इथं 8,000 तुम्ही पेड करताय, त्याच्यापैकी याला देणार 3,600 याचं पॉझिटिव्ह उत्तर, याचं पॉझिटिव्ह उत्तर 4,400 हा निगेटिव्ह आहे, त्याला देऊ नका. मग बॅलन्स काढा. मग बॅलन्स 8,000 होते, 8,000 देऊन टाकले, संपलं. आता 3,600 आणि 4,400 पेमेंट कशातून वजा करायचं? हे मध्ये सगळे स्टेप आहे. डायरेक्ट कॅपिटलमधून. मग कॅपिटल किती? 32,000. मग 32,000 पैकी 3,600 पेमेंट करताय, वजा करा. मग 32,000 मधून 3,600 वजा झाले तर शिल्लक किती राहिले?
तर विद्यार्थी मित्रांनो शिल्लक राहिले 28,400. किती राहिले? 28,400. त्याच्यानंतर 60,000 मधून 4,400 वजा करा, 55,600. किती राहिले? 55,600. याला पेमेंट झालं का? नाही, कारण तो निगेटिव्ह होता. मग त्याचं कॅपिटल आहे तसंच खाली घ्या, 20,000. आता परत कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. इन्स्टॉलमेंट नंबर 3 शेवटची 31 मार्च. मग इथे लिहा 31 मार्च 2024 आणि तिसरी इन्स्टॉलमेंट तुम्ही वापरत आहात. मग इथे लिहा 3rd इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आपण कॅशमध्ये लिहितो. इन्स्टॉलमेंट किती आहे? 6,000. आता शेवटची इन्स्टॉलमेंट आहे, म्हणजे शेवटच्या इन्स्टॉलमेंटला इन्स्टॉलमेंटची पण ॲडजस्टमेंट सोडवायची आणि एक्सपेन्सेसची पण सोडवायची. मग अगोदर त्या दोन्ही ॲडजस्टमेंट सोडवा आणि नंतर पुढचं बघा. अगोदर जागा ॲडजस्ट करू. हां, तर बघा 6,000 एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट सोडवा. सुरुवातीला तुम्ही 3,000 रुपये वजा केले होते अंदाजे, पण खर्च किती झाला? 1,000 खर्च झाला. मग मला सांगा शिल्लक किती राहिले? 3,000 वजा केले पण खर्च झाला 1,000. या दोघातला डिफरन्स तुमच्याकडे शिल्लक राहिले 2,000. ते आपल्याला ॲड करायचे आत्ता. मग इथे लिहा ॲड, त्याला म्हणतात अनयुटिलाइज. त्याचा वापरच नाही झाला. अनयुटिलाइज रिअलायझेशन एक्सपेन्सेस. अनयुटिलाइज एक्सपेन्सेस जे शिल्लक राहिले, किती शिल्लक राहिले? खर्च 1,000 झाला, मग शिल्लक राहिले 2,000. ते ॲड करा. मग फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन. आता आपल्याकडे किती आले? 8,000. कॅश 8,000 आहे. वाटा तिघांना डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी परत त्या स्टेप रिपीट करा. मॅक्झिमम लॉस, कारण प्रत्येक वेळेस कॅश देताना इन्स्टॉलमेंट नवीन घेतली की प्रत्येक वेळेस मॅक्झिमम लॉसच्या स्टेप काढायच्या. मग इरेज करून घेऊ. मग मॅक्झिमम लॉस सोडवा. मग सूत्र लिहा मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. मग टोटल कॅपिटल तुम्हाला सांगितलेलं आहे हिंट काय? मागचा मॅक्झिमम लॉस म्हणजे पुढचा टोटल कॅपिटल. टोटल कॅपिटल 1,04,000च येणार. करून बघा 28,400, 55,600, 20,000. कॅल्क्युलेटरवर करा, कॅल्क्युलेटर अलाउड आहे. किती येणार? 1,04,000 मायनस कॅश अवेलेबल. कॅश तुमच्याकडे किती आहे? 8,000. 6,000 नाही आहे, 8,000 आहे. मग 8,000 वजा करा. मॅक्झिमम लॉस किती? पुढच्या स्टेपला, पुढच्या लाईनला लिहा मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू किती येतं? 96,000. मॅक्झिमम लॉस सोडवला 96,000. मॅक्झिमम लॉस सोडवल्यानंतर तो तिघांना वाटा. मग वाटा तिघांना. मॅक्झिमम लॉस इज ट्रान्सफर, तिघांना ट्रान्सफर करायचं टू ABC. आणि मॅक्झिमम लॉस ट्रान्सफर करताना नवीन रेशो नाही, जुना रेशो. नवीन रेशो फक्त निगेटिव्ह बॅलन्ससाठी. मग जुना रेशो काय आहे आपला? 1:2:1. इथं आपण दिला होता बघा. मग कंसामध्ये लिहा 1:2:1. मग किती वाटायचे, किती डिस्ट्रीब्यूट करायचे? 96,000. मग 96,000 ट्रान्सफर करायचे. आता तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवतोय मी. भागिले रेशोची टोटल 4. मग 96,000 भागिले 4 जर केलं तर उत्तर किती येतं? 24,000. उत्तर किती येतं? 24,000. आलेला उत्तर 1 शेअर. मग पहिल्या पार्टनरचा 1 शेअर म्हणजे 24,000. दुसऱ्या पार्टनरचे 2 शेअर म्हणजे 48,000 आणि तिसऱ्याचा 1 शेअर म्हणजे 24,000. वाटा डिस्ट्रीब्यूट करा. 24,000 1 शेअर, 2 शेअर म्हणजे 48,000 आणि परत 1 शेअर म्हणजे 24,000. दिलं, डिस्ट्रीब्यूट केलं. डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर तो लॉस फक्त तिघांना अंडरलाईन करायची आणि त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेला लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करायचा. मग 28,400 मधून 24,000 वजा करा. किती शिल्लक राहतात? 4,400. 55,600 मधून 48,000 वजा करा. किती शिल्लक राहतात? 7,600. आणि 20,000 मधून 24,000 होतात का वजा? नाही होत. केल्या वजा तुम्ही तर मायनस केलं तर मायनसमध्ये उत्तर येईल किती? 4,000. म्हणजे परत सी निगेटिव्ह झाला बघा. सी तिसऱ्यांदा निगेटिव्ह झाला. पण आपण इन्स्टॉलमेंटची ॲडजस्टमेंट आत्ता सोडवायची का? कारण ही शेवटची इन्स्टॉलमेंट आहे. याच्यानंतर आपल्याकडे इन्स्टॉलमेंट नाही. मग शेवटच्या इन्स्टॉलमेंटला ही ॲडजस्टमेंट सोडवा इन्स्टॉलमेंटची. काय सांगितलं? सी इन्स्टॉलमेंट झाला लगेच ते पॉझिटिव्हला वाटू नका. ही ॲडजस्टमेंट सोडवा. मग ॲडजस्टमेंट काय आहे? मिस्टर सी बिकेम इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंट म्हणजे निगेटिव्ह आला, इन्स्टॉलमेंट झाला.
अँड कुल्ड कॉन्ट्रीब्यूट ₹1000 फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट. त्याच्याकडून 1000 रुपये आपण वसूल केले. मग सी इन्स्टॉलमेंट झाला आणि त्याने किती रुपये दिले? 1000. मग 1000 दिल्यानंतर आपलं काय होईल? कॅश वाढणार ना आपल्याकडे. मग एखाद्या निगेटिव्ह पार्टनरने जर पैसे दिलेले असतील, त्याच्याकडून पैसे वसूल झाले, तर आपला कॅश काय होणार? वाढणार. मग ते ॲड करायचं. ॲड आणि काय लिहायचं? ॲड कॅश ब्रॉट बाय कोण? सी. कॅश ब्रॉट बाय सी. सीने किती कॅश आणली? 1000. मग 1000 रुपये कॅशमध्ये लिहा आणि ते 1000 रुपये सीच्या कॉलममध्ये लिहा आणि बॅलन्स काढा. मग परत बॅलन्स काढूया. 8000 आपल्याकडे होते, सीने 1000 रुपये दिले, म्हणजे आपल्याकडे कॅश किती झाली? 9000. आणि ह्यांचं बॅलन्स आहे तसंच खाली घ्या. 4400, 7600. आता सीचा बॅलन्स निगेटिव्ह 4000 होता, त्याने 1000 रुपये दिला, म्हणजे सीचा निगेटिव्ह बॅलन्स शिल्लक किती राहिला? -3000. कॅल्क्युलेटरवर करून बघा. -4000 वजा 1000. मग -4000 वजा 1000 जर केलं तर किती शिल्लक राहिले? 3000. अजून पण सीचा निगेटिव्ह बॅलन्स संपलेला नाही. सीने 4000 निगेटिव्ह बॅलन्स होता, त्याच्यानंतर त्याची इन्स्टॉलमेंटची ॲडजस्टमेंट सोडवली. कशी सोडवली? पार्टनर इन्स्टॉलमेंट झाला, शेवटच्या इन्स्टॉलमेंटला सोडवायची. त्याच्यामधून तो 1000 रुपये देऊ शकला, आपण वसूल केले त्याच्याकडून. तर ज्यांच्याकडून वसूल केले ते वसूल केलेले कॅशमध्ये लिहा आणि त्याच्या कॉलममध्ये लिहा. आता कॅश आपली वाढणार, 9000 झाली आणि त्याचा निगेटिव्ह बॅलन्स कमी होणार. मग 4000 पैकी त्याने 1000 रुपये दिले, त्याचा निगेटिव्ह बॅलन्स किती राहिला? आता 3000. पण निगेटिव्ह बॅलन्स राहिलाच ना, संपला का? नाही संपला. मग निगेटिव्ह बॅलन्स 3000 शिल्लक राहिला. काय करायचं? मी तुम्हाला सांगितलं, निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला वाटायचा. आणि पॉझिटिव्हला कुणाला वाटायचा? ए आणि बीला. आणि त्याच्यासाठी काय वापरायचा? रेशो. रेशो कोणता? नवीन रेशो, कॅपिटल रेशो. आणि कॅपिटल रेशो आपण एकदा सोडवलेला आहे. किती आपला कॅपिटल रेशो? 2 आणि 3. मग आता 3000 निगेटिव्ह बॅलन्स ए आणि बीला वाटा. मग सीचा बॅलन्स वाटतंय, मग लिहायचं सीज डेफिशियन्सी इज ट्रान्सफर टू ए अँड बी. आणि ए आणि बीला वाटताना आपला नवीन कॅपिटल रेशो एकदा काढलेला आपण 2 आणि 3, तोच रेशो वापरायचा. निगेटिव्ह बॅलन्ससाठी प्रॉब्लेमचा रेशो वापरू नका. मग सीची डेफिशियन्सी किती? 3000. 3000 ए आणि बीला वाटायचे. मग मला सांगा, 3000 भागिले रेशोची टोटल 2 आणि 3 5. मग 3000 भागिले 5. मग कितीचा एक शेअर येतो? एक शेअर येतो 600चा. मग किती? पहिल्या पार्टनरचे 2 म्हणजे 6 दुने 12, 1200. आणि याचे 3, 6 त्रिक 18, 1800. या पद्धतीने रेशोनुसार वाटतात. ते इरेज करू. वाटल्यानंतर परत त्यांचा बॅलन्स चेक करा दोघांचा. आता 3000 दोघांना वाटले, आता दोघांचा बॅलन्स चेक करा. 4400 मधून 1200 गेले, किती शिल्लक राहिले? 3200. आणि याचं 7600 मधून 1800 वजा करा, किती शिल्लक राहिले? 5800. हा तर निगेटिव्ह झालेला आहे. आता निगेटिव्हचा बॅलन्स पॉझिटिव्हला वाटल्यानंतर परत दोघांचा बॅलन्स चेक करायचा, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. मग याला 1200 दिल्यानंतर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह झालं, याला 1800 दिल्यानंतर याचं पण उत्तर पॉझिटिव्ह आलं. म्हणजे दोन्ही पार्टनर निगेटिव्ह बॅलन्स वाटल्यानंतर दोन्ही पार्टनर पॉझिटिव्ह आले. मग दोन्ही पार्टनर पॉझिटिव्ह आले, स्टेप संपलं. या दोघांची टोटल कॅशला मॅच झाली पाहिजे. 5800 प्लस 3200 किती होते? 9000. मग ज्यांचं उत्तर पॉझिटिव्ह त्यांना पेमेंट, कुणाला? ए आणि बीला. मग लिहा लेस पेड टू ए अँड बी. आणि दोघांना पेमेंट करणार आहे तुम्ही. आत्ता कॅशमध्ये लिहा 9000. आणि याच्यापैकी याला पॉझिटिव्ह किती? 3200. आणि याचं पॉझिटिव्ह उत्तर 5800. वजा करा आणि बॅलन्स काढा. मग 9000 पैकी 9000 दिले, कॅश संपली. 3200 आणि 5800 कशातून वजा करायचे? तर या सगळ्या स्टेप आहे. डायरेक्ट ओरिजिनल कॅपिटल. मग ओरिजिनल कॅपिटल किती आहे? 28400. हा नाही ओरिजिनल कॅपिटल, हे सगळ्या स्टेप आहे. मग 28400 पैकी 3200 दिले, मग किती शिल्लक राहिले? 25200. आणि 55700 पैकी किती दिले? 5800 दिले, 49800. आणि तिसरा तर निगेटिव्ह आहे, त्याला दिलेच नाही. मग याचा कॅपिटल 20000 आहे तसा खाली घ्या. आणि कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. इन्स्टॉलमेंट संपल्या, प्रॉब्लेम संपला, कॅश येणार नाही, पेमेंट होणार नाही, झाला लॉस. मग काय लिहायचं? रिअलायझेशन लॉस.
तर रिअलायझेशन लॉस या पद्धतीने आपण शोधला. हे ॲरो मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवतो, पेपरमध्ये करू नका. तर या पद्धतीने आपण एक रिअलायझेशन लॉस शोधला. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम होता विद्यार्थी मित्रांनो. 3 वेळेस मॅक्झिमम लॉसच्या स्टेप सोडवाव्या लागल्या. परत एकदा 2 मिनिटात 0 मिनिटात आपण बघूया. पहिल्यांदा आपण मॅक्झिमम लॉस सोडवला, 1,12,000 आला. तिघांना वाटल्यानंतर तो कॅपिटलमधून लेस केल्यानंतर एक पार्टनर निगेटिव्ह झाल्यानंतर इन्स्टॉलमेंटची ॲडजस्टमेंट लगेच नाही सोडवायची. इन्स्टॉलमेंटची ॲडजस्टमेंट लास्ट स्टेपला, मग लास्ट इन्स्टॉलमेंटला. मग हे निगेटिव्ह पॉझिटिव्हला द्यायचे. मग पॉझिटिव्ह कोण? ए आणि बी. मग सीची डेफिशियन्सी आपण ए आणि बीला दिली आणि नवीन रेशो काढायचा ए आणि बीचा कॅपिटल रेशो 2 आणि 3. मग 2 आणि 3 नुसार किती वाटले? 8,000 पैकी 3,200 याला दिले आणि 4,800 याला दिले. त्याच्यानंतर दोघांचा बॅलन्स काढला तर एचा बॅलन्स 8,800 राहिला, पण बीचा बॅलन्स परत निगेटिव्ह आला. मग निगेटिव्हचा बॅलन्स दोघांना वाटल्यानंतर परत एक निगेटिव्ह झाला, तर जो निगेटिव्ह झाला तो परत पॉझिटिव्हला द्यायचं. मग बीचं दिलं एला, बघा बीचं डिफिशियन्सी एला दिली किती? 800, आणि फक्त मग ए शिल्लक राहिला 8,000, तो त्यालाच पेमेंट द्या 8,000. त्याच्यानंतर परत इथं मॅक्झिमम लॉस काढला. मॅक्झिमम लॉस किती आला? 1,04,000. तिघांना वाटला 26, 52, 26. हा लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा केल्यानंतर परत एक पार्टनर निगेटिव्ह आला, तर परत निगेटिव्हचं पॉझिटिव्हला. मग सीची डेफिशियन्सी ए आणि बीला किती? हे 6,000 पैकी 2,400 एला, 3,600 बीला. हे वजा केल्यानंतर चेक केलं तर दोघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं. इथं बघा एकदा निगेटिव्ह आलं होतं, परत एक पार्टनर, पण इथं दोन्ही पार्टनर निगेटिव्ह नाही आले किंवा एक पण निगेटिव्ह नाही आला, दोन्ही पॉझिटिव्ह आले. मग दोन्ही पॉझिटिव्ह आले, संपवलं. दोघांना पेमेंट करा. मग 3600 आणि 4,400 8,000. दोघांना पेमेंट केलं. परत तिसऱ्यांदा मॅक्झिमम लॉस काढला आणि तिसऱ्यांदा मॅक्झिमम लॉस म्हणजे तिसरी इन्स्टॉलमेंट, आणि ती इन्स्टॉलमेंट होती आपली शेवटची. तिसरी इन्स्टॉलमेंट होती शेवटची. मग त्या इन्स्टॉलमेंटला आपण एक्सपेन्सेस पहिले ॲड केले. 3,000 सुरुवातीला लेस केले होते. त्याच्यानंतर 1,000 खर्च झाला, म्हणजे शिल्लक अनयुटिलाइज किती राहिले होते? 2,000. ते 2,000 ॲड केले. मी भरपूर वेळ शिकवलेले. मग 8,000 तुमच्याकडे झाले. मॅक्झिमम लॉस काढला 96,000. तिघांना वाटला 24, 48, 24. लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा केला 4,400, 7,600 मायनस 4,000. म्हणजे परत एक पार्टनर निगेटिव्ह झाला आणि शेवटची इन्स्टॉलमेंट आहे म्हणून ती ॲडजस्टमेंट सोडवा. कोणती? इन्स्टॉलमेंटची. मग इन्स्टॉलमेंटची ॲडजस्टमेंट आपण सोडवली. मिस्टर सी इन्स्टॉलमेंट झाला आणि त्याने 1,000 रुपये दिले. मग इन्स्टॉलमेंट पार्टनरने जर पैसे दिले तर ते कॅशमध्ये ॲड करायचे. ॲड कॅश ब्रॉड बाय जो इन्स्टॉलमेंट असेल तो. मग ते कॅशमध्ये दाखवा आणि त्याच्या कॉलमला दाखवा. त्याच्यानंतर बॅलन्स काढा. कॅश 8,000 आणि 1,000. तुमची कॅश वाढली 9,000 आणि त्याचा निगेटिव्ह बॅलन्स त्याने पैसे दिल्यामुळे काय होणार? कमी होणार. निगेटिव्ह बॅलन्स 4,000 होता, त्याने 1,000 रुपये दिले. आता त्याच्या नावावर निगेटिव्ह बॅलन्स किती आहे? 3,000 आहे. त्याचा 3,000 निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला वाटा. मग 3,000 आपण ए आणि बीला वाटले. मग त्याच्यापैकी एला 1,200 आणि बीला 1,800. मग ए आणि बीला दिल्यानंतर ए आणि बीचा बॅलन्स चेक केला. दोघांचा पॉझिटिव्ह आला 3,200, 5,800. दोघांचा बॅलन्स पॉझिटिव्ह आला. दोघांना पेमेंट करा 3,200, 5,800. दोघांना पेमेंट केलं. परत त्यांचा पेमेंट त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा आणि शिल्लक राहिलेलं बॅलन्स काढलं. इन्स्टॉलमेंट संपल्या, प्रॉब्लेम संपला. रिअलायझेशन लॉस या पद्धतीने आपण सोडवला. तर खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम होता. आय होप तुम्हाला समजलेला असेल. पुढच्या लेक्चरला पुढचा प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.